नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, तुम्ही ऐकताय ज्योती पुजारी यांची मनाचे बंद दरवाजे ही कादंबरी आणि आज भाग 4. पण तत्पूर्वी तुम्ही अजूनपर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर एकच नम्र विनंती की प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात मनाचे बंद दरवाजे भाग 4. वरुण शॉप फ्लोअरवर मशीनवर काम करतो आहे. त्याच्याबरोबर शेख जगदाळे मदतीला आहेत. 2 तासांपूर्वी व्यवस्थित चालणारी मशीन धडधडायची थांबली, ब्रेकडाऊन झाला. वरुण मशीनमधला फॉल्ट शोधतो आहे. त्यानं कंट्रोल पॅनलचं झाकण उघडलं, मेन स्विच ऑन केला. पॅनलवरचा हिरवा दिवा लागला. इमिजिएट बॉस केवल रामाने टपून असल्यासारखा उतरला. व्हॉट आर यू डुईंग मिस्टर वरुण? अरे हा काय आंधळा आहे काय? याला दिसत नाही आहे मी मशीनवर काम करतोय ते? हा केवल रामानी एक नंबरचा हरामखोर माणूस आहे. वरुण त्याच्याकडे लक्षच देत नाही. तो मशीनचा एक एक खटका दाबत राहतो. मिस्टर वरुण, मैं आपसे कुछ पूछ रहा हूँ. केवल रामानी तड़कला. अभी तक फॉल्ट नहीं मिला. अरे काम कर रहे हो या मजाक कर रहे हो तुम? मजाकच नाही तर काय. मशीनचा हा प्रचंड हत्ती, त्याच्या पोटात बसवलेले वायरचे गुंताडे, 1000 प्रकारचे स्विचेस, लुकलुकणारे लाल हिरवे दिवे आणि तासनतास करावी लागणारी मगजमारी. मेंटेनन्स डिपार्टमेंटला काम करणं म्हणजे डोकं फिरवून घेणं. साला दिमाग फिरतो. सांगितलं होतं कोणी तुला इंजिनियर व्हायला? तुला स्वतःला आग होती ना. स्वतःच्या मूर्खपणाचं वरुणला हसू आलं. ब्लडी फूल, यहाँ क्या हसी मजाक चल रहा है क्या? केवल रामाने खेकसला. सर, प्रयत्न सुरू आहेत, शेख म्हणाला. आय वॉन्ट रिझल्ट इमिजिएटली. केवल रामानीनं जाता जाता फटकारलं. वरुण हसला. तो शिंदी लय जाम कावळला बरं का. जगदाळे म्हणाला. आर यू मॅड? हे मॅड कोणाला म्हणतो? मॅड असशील तू, तुझी अख्खी खानदान मॅड. वरुण शेखच्या अंगावर धावला. जगदाळेनं त्याला मागं ओढला. अरे वरुण छोड़ यार, ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है ना यार. सॉरी. शेखनं नमतं घेतलं. वरुण, लक्षात घे, तू ऑन ड्युटी आहे बाबा. कंट्रोल युअर सेल्फ ना. या अशा तुझ्या वागण्याने तुला मेमो भेटल. जगदाळेनी त्याला समजावलं. त्यालाही हिसडा मारला. जगदाळेला दूर सारलं आणि तो तरा सरळ कॅन्टीनकडे गेला. इसको किसी दिमाग के डॉक्टर को दिखाना चाहिए. हवेत हात उडवत शेखनं शेरा मारला. जगाची पर्वा नसल्यासारखा वरुण कॅन्टीनमध्ये आला. चहाची ऑर्डर दिली. गरम चहाचे घुटके घेत तो आरामात बसून राहिला. त्याला जगदाळे आणि तो शेख दोघेही एक नंबरचे नालायक आहेत. मैत्रीचं आव्हानात गळ्यात पडतात, मनात मात्र वेगळं शिजत असतं त्यांच्या. त्यात तो केवल रामाने येता जाता वसा ओरडत असतो. गावठी कुत्रा साला. अजून लंच टाईमला अर्धा तास अवकाश आहे. हा अवलिया लंच आधी चहा ढोसत बसलाय, म्हणजे नक्कीच याचं कोणाशी तरी वाजलं असणार. याची सवयच आहे ही. कॅन्टीनचा कॉन्ट्रॅक्टर काउंटरवरनं वरुणकडे बघत मनात अंदाज बांधतोय. मनात म्हणतोय, साला चक्रमय आहे पण हुशार आहे. कंपनीच्या कामात चोख. इथे येणारे बोलतात ना त्याच्याबद्दल. कामाला चोख आहे, हुशार आहे, त्यामुळे कंपनी याचा शेखचिल्लीपणा खपून घेते. वैशाखात सणसणीत तापलेला, गरम झळांनी जीव त्रासलेला, अशा तापलेल्या वातावरणात घामानं थपथपलेला वरुण उकळता चहा घशाखाली ओततोय. मेंदूत ठिणग्या तडतडत आहेत. रात्री झोपेपर्यंत त्याच्या डोक्यात त्या जगदाळे आणि शेखचेच विचार असतात. साला बघीन आणि दिन नोकरी सोडून आपल्याला काय एक नाही दुसरी नोकरी मिळेल. पण कंपनी सोडताना त्या केवल रामानीच्या ढुंगणावर लाथ मारून बाहेर पडेल. वरुणची बडबड सुरू आहे. काय झालं? कंपनीत कोणाशी वाद झाला का? जाऊ द्या हो, नोकरी म्हटलं की कमी जास्त चालतच असतं ना. रेणुकानं त्याला समजावलं. तुला सांगायला काय जातं आहे? तुझा तो निखिल का निलेश आहे ना तुझी वरवर करायला.
तर मग बायकांचं बरं असतं ग, बाई म्हटली की समोरचा नांगी टाकतो. त्याची गाडी ट्रॅक सोडून धावायला लागली तसं रेणुकानं सरळ पांघरून ओढून घेतलं आणि ती आडवी झाली. करू दे याला किती बडबड करायची ती. बडबडून थकला की झोपेल. गुपचूप तिने डोळे मिटून घेतले. कधी नाही ती वरुणलाही झोप लागली गाढ. शरीर सैल पडलेलं, मेंदूत मात्र विलक्षण उलथापालथ सुरू आहे. आसपास वावरणाऱ्या सावल्या, कुजबूज, बिनओळखीचे चेहरे त्याच्याबद्दल काहीतरी बोलताय. मॅड आहे तो, मॅड. एक नंबरचा मूर्ख आहे तो. नाही रे, माझा वरुण तसा नाही आहे. हा आवाज आजीचा आहे. आजी आली आहे. दार बंद आहे. आजी आत कशी येणार? दार उघडायला पाहिजे दार. वरुण दार उघड. कुणीतरी कानाशी कुजबुजलं. आवाज वाढत गेले. नुसता गोंधळ माजलाय. वरुणनं डोळे उघडले. खोलीभर वावरणाऱ्या सावल्या, चेहरे नसलेल्या. मी दाराबाहेर आहे, दार उघड. वाऱ्यावर पिसं तरंगत यावी तसे तरंगत आलेले शब्द. तो ताडकन उठला. तरा तरा दाराकडे निघाला. पण उठताना त्याचा गुडघा तिच्या पोटात जोरात खोपसला गेला. आई ग, वरुण नीट झोप रे. तिने त्याला लोटण्यासाठी हात पुढे केला तर हात रिकाम्या अंथरुणावर आपटला. वरुण कुठे गेला? तिला जाग आली. तिने डोळे उघडून बघितलं. खोलीत त्या रात्रदिवेच्या मंद प्रकाशात झोकांड्या खात वरुण दाराकडे निघालेला दिसला. ती उठून बसली. वरुणचे तारवटलेले डोळे विचित्र हातवारे पाहताच ती जाम घाबरली. ती उभी आहे. ती मला बोलवतीये ती. वरुण विचित्र हातवारे करत म्हणाला. रेणुकाच्या अंगावर सर्रकन काटा आला. ती कोण? याला काय एखाद्या भूतानं झपाटलं का काय? तिचा थरकाप उडाला. एखादी प्रतिक्षिप्त क्रिया घडावी तशी ती दाराकडे धावली. दार उघडून आईबाबांच्या खोलीकडे रेणुकानं धाव घेतली. बंद दारावर जोरजोरात थापा मारत ती ओरडली, बाबा वरुण बघा कसा करतोय. तिचा घाबरलेला आवाज ऐकला. बाबांना जाग आली. त्यांनी उठून घाईघाईनं दार उघडलं. या सावळ्या गोंधळानं शुभांगीताही जाग्या झाल्या. त्याही नवऱ्याच्या मागे आल्या. रेणुकेला घाबरलेल्या अवस्थेत दारात बघून काय घडलं असावं याचा अंदाज त्या दोघांना आला. बाबा वरुण बघा ना कसा करतोय बाबा. रेणुकेच्या बरोबर दोघं त्यांच्या बेडरूममध्ये आले. वरुणनं खोलीभर नुसता धिंगाणा घातलाय. कॉटवरची चादर, उश्या खोलीभर भिरकावलेल्या आहेत. पाण्याने भरलेला तांब्या जमिनीवर पालथा पडलाय. पाण्याचा उघड जमिनीवर वाहत कॉट खाली गेलाय. खोलीच्या एका कोपऱ्यात वरुण स्वतःशी बडबडत हात हवेत हलवत उभा आहे. त्याच्या चेहऱ्यावर वेडसरपणाची झाक स्पष्ट दिसतीये. रेणुकाच्या अंगातनं भीतीची थंडगार लाट सरकून गेली. तिला घाम फुटला. हा वेडा आहे. एका वेड्याशी माझं लग्न झालंय. इतके दिवस शंका होती, आता खात्री पटली. ती कशी तरी भेलकांडत हॉलमध्ये आली. तिने सोफ्यावर स्वतःला लोटून दिलं. लग्न झाल्यापासूनच त्याचं तरेवाईक वागणं, विक्षिप्त बोलणं त्याच्या स्वभावाचा भाग नव्हता. तरी कुठेतरी पाणी मुरतंय ही शंका होती. आईशी बोलायला हवं. त्या दामलेनी माझ्या आयुष्याची माती करून टाकली. त्यांना या सगळ्याची कल्पना असणारच. आपली जबरदस्त फसवणूक झाली. काय करायचं? वरुणला घटस्फोटाची नोटीस पाठवायची, पण त्यांनी समस्या सुटेल. वरुण मानसिक रुग्ण या कारणानं घटस्फोट मिळेलही. मग पुढे काय, माहेरी परतायचं? आईला माझं लग्न जमवताना किती प्रयास पडले. माझ्या लग्नानं तिच्या डोक्यावरचं ओझं उतरलं. मग परत माहेरी जाऊन तिच्या काळजाला घोर लावायचा. काय करू मी? नशीब वरुणनं पिच्छा पुरवला तरी मी नोकरी नाही सोडली. पुढे एकटं राहण्याची वेळ आली. ती आर्थिकदृष्ट्या मी स्वतंत्र आहे. रेणुकाच्या मनात नुसता गोंधळ माजला होता. आत बाबा त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतायत. अधूनमधून आईचाही आवाज येतोय. रेणुका मुडद्यासारखी पडू नये. बाबा म्हणाले होते सगळे अर्थ संदर्भ कळतील. वरुणच्या वागण्याचा अर्थ कळतोय. तो वेडा आहे, ठार वेडा. तिला बाबांच्या बोलण्याचा अर्थच कळाला. तो दुसऱ्या दिवशी कंपनीत गेलाच नाही. गुडघ्यात मान खुपसून बसून राहिला.
ती रात्रीच्या विलक्षण प्रकारानं हाबकलेली. ऑफिसला जायचीही तिला इच्छा झाली नाही. फोन करून तिने ऑफिसला येत नसल्याचं कळवलं. आई सहजतेनं वावरत आहेत, जणू काही काल रात्री काही घडलंच नाही. बाबांना तिच्यासमोर वावरताना अपराध्यासारखं वाटतंय. आईशी बोलायचं ठरवून रेणूनं कसं तरी स्वतःचं आवरलं. आईला फोन लावला. तिला शाळेत जाऊ नकोस, तुला भेटायला येते असं सांगितलं. नेहमी बाहेर जाताना आईंना बाहेर जाऊन येते एवढंच सांगते. आज एकही शब्द न बोलता ती बाहेर पडली. ती आईकडे पोचली तेव्हा दुर्गाबाई तिची वाट बघत होत्या. रेणुकानं फोन करून शाळेत जाऊ नको, मी येते म्हटलं म्हणजे नक्की काहीतरी सिरियस प्रॉब्लेम असणार. काय झालं असेल? रेणुकाची तब्येत ठीक असेल ना? का वरुण परत काही बोलला? दुर्गाबाईंना रेणुका कधी येते असं झालं होतं. शाळेत त्यांनी शेजारच्या मुलाच्या हाती रजेचा अर्ज पाठवून दिला आणि त्या रेणुकेच्या वाटेकडे डोळे लावून बसल्या. रेणुकेची ॲक्टिवा येताना त्यांनी बघितली. रेणुका घरात आली. खूप दिवसांची आजारी असल्यासारखी, थकलेली, चेहरा उतरलेला. काय झालं हिला? ही अशी का दिसतीये? रेणुका आत येऊन त्यांच्या गळ्यातच पडली. रेणू, काय झालंय? आरामात बस बरं. त्या तिच्यासाठी पाणी घेऊन आल्या. रेणुका अस्वस्थशी. एवढ्या तातडीनं इथे निघून आले, पण आईला काय सांगायचं? आपला जावई वेडा आहे. पोरीच्या आयुष्याचं वाटोळं झालं, हा धक्का ती सहन करू शकेल? तिला सांगायचं का नाही? बोल, काय झालंय? नक्कीच काहीतरी घडलंय की ज्याचा तुझ्या मनाला जबरदस्त धक्का बसलाय. एवढ्या तेवढ्यानं हार मानणारी मुलगी तू नाही आहेस. मला सांग, काय घडलंय? दुर्गाबाईंनी तिच्या पाठीवरनं हात फिरवला आणि त्या स्पर्शानं तिला दिलासा मिळाला. तिचं सैरभैर झालेलं मन थोडं सावरलं. नाही, आईला वरुणबद्दल सध्या काहीही सांगायचं नाही. माझी समस्या मलाच सोडवली पाहिजे, तिने मनाशी ठरवून टाकलं. आत्तापर्यंत आणलेला आवेश ओसरला. अगं बोल तरी, किती वेळची तुला विचारतीये? एक नाही, दोन नाही. माझा जीव टांगणीला लागलाय ग. तुझ्या बाबतीत काही वेडंवाकडं तर घडलं नसेल ना? या विचारानं माझा जीव जायची वेळ आली आहे. बोल घडाघडा, अंत नको बघूस ग. दुर्गाबाई कळवळून म्हणाल्या. तुझा जीव टांगणीला लागावा असं काहीही नाही. घरातले नेहमीचे वाद ग, दुसरं काय? आईंना माझी एकही गोष्ट पटत नाही. घरात सगळी कामं मीच करायची हा हट्ट. मी त्यांचं न ऐकता घरकामाला मोलकरीण लावली याचा राग. वरुण नोकरी सोड म्हणून मागे लागलाय, मी नोकरी सोडणार नाही म्हणाले त्याचा राग. सारखा रागराग करत असतात. सकाळी सकाळी कामावरनं प्रचंड वाद झाला. माझंही डोकं फिरलं. वाटलं निघून जावं या घरातनं. पण घरातून निघून जाणार कुठे? आपघर नाही तर बापघर. याकरता सध्या तरी माझ्यापुढे पर्याय नाही. म्हटलं बापघर म्हणजे माहेरी धाव घ्यावी, तुझ्या कुशीत शिरावं, मन मोकळं करावं. लग्नाला 6 महिने झाले. तुझ्याकडे सतत तुला भेटायला येते. रेवतीचे अधूनमधून फोन येतात. कधीतरी एखाद्या वेळी आरचू येऊन भेटून जाते, पण मनातलं कधी कुणाजवळ बोललेच नाही ग. आज सगळं सहनशक्तीच्या पलीकडे गेलं. प्रचंड मनस्ताप झालेला. त्या तिरीमिरीत तुला फोन केला आणि तडक तुला भेटायला आले. रेणुका सांगत होती त्यात तथ्य होतं, तरी मुख्य जे सांगायचं, जे सांगायला ती धावत पळत आली होती, ते न सांगता तिने स्वतःच्या मनात खोलवर दडपून टाकलं. रेणू, अगं घर म्हटलं की भांड्याला भांडं लागतंच. आवाज होतात, ते तेवढ्यापुरते असावेत. तू लावलीस ना घरकामाला बाई, झालं तर. तू नोकरी सोडली नाहीस हे बाई चांगलं केलंस. बाईंनी नेहमी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असावं, त्याने आत्मविश्वास वाढतो. ती तुझी मैत्रीण अर्चू बघ, मिळवती आहे म्हणून घरात तिची ठाकुरकी आहे. आई पाहिली, सारा जन्म खाटल्याला खेळलेली, अर्धांग वायूनं लोळागोळा झालेली. बाप बिड्या फुकत गावभर उंडारत असतो. नोकरीत एका ठिकाणी काही चिकटून राहिला नाही. 10 नोकऱ्या धरल्या आणि 10 नोकऱ्या सोडल्या.
त्या बाईने लोकांचे कपडे शिवून प्रपंच केला. लेक नोकरीला लागला, लग्न झालं, तसा वेगळा झाला. ही बिचारी खपतीये आईवडिलांच्या संसारात. रूपानं अशी उसाच्या चिपाडासारखी लग्न तरी कोण करणार ग? लेकीचा वाटला तेवढा प्रश्न गंभीर नाही. असं थोडंफार प्रत्येक घरात चालतच असतं. म्हणून दुर्गाबाई जरा रिलॅक्स होऊन बोलत आहेत. रेणुकेला इच्छा असूनही त्या विषयावर पुढे बोलावंसं वाटत नाही. ती दिवसभर आईकडेच राहिली. संध्याकाळी ऑफिस सुटण्याच्या वेळी तिने अर्चूला फोन करून आईकडे बोलवलं. अर्चना आल्यावर दोघींचं खाणं पिणं झालं. बोल ग, काय विशेष? अर्चूनं विचारलं. विशेष काय असायचं ग? चल आपण बाहेर जाऊन बोलूयात. आई मी निघते, नंतर येईन. आणि तू ग, तू आलीच नाहीस माझ्याकडे. अगं तुझ्या मांडव परतणीचं सांगायला आले, नंतर नाही जमलं. वाटलं तुला भेटायला यावं, पण दरवेळी तुझ्या सासूचं त्यावेळेचं वागणं आठवतं आणि मग इच्छाच होत नाही ग तुझ्या घरी यायची. आणि दर 8-15 दिवसांनी तू येतेस, भेट होते. मग तुझ्या घरी येऊन वेगळं काय भेटायचं रेणू? रेणू जास्त विचार करू नकोस, थोडंसं दुर्लक्ष करायला शिक. तशी तू पक्की आहेस तरी सांगते. आईचा निरोप घेऊन दोघी पार्कमध्ये आल्या. पार्कमधला कोपरा पकडून त्यांनी बाकावर बैठक जमवली. काय ग रेणू, काकू काय म्हणत होत्या? दुर्लक्ष कर, विचार करू नको असं म्हणाल्या त्या. म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे का? अर्चू अगं खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. वरुणबद्दल माझ्या मनात जी शंका होती ना ती खरी असावी असं वाटतंय ग. कसली ग शंका? अगं तेच की, म्हणजे वरुण ॲबनॉर्मल असल्याची शंका. मी तुला त्याच दिवशी म्हणाले ना, तुला शंका वाटते पण मला तो नॉर्मल नाही ही खात्री आहे. हो तू म्हणाली होतीस ग, पण तेव्हा माझी खात्री पटायची होती. ती काल रात्री पटली. काय झालं ग रात्री? रेणुकानं अर्चनाला सगळं सविस्तर सांगितलं. हॉरिबल. अगं तुला वाटतं तसंच असणार. तो कंप्लीट पागल असणार. आता वेळ घालून चालायचं नाही. त्याला घटस्फोट देऊन टाक. उद्या उगाचच स्वतःचा जीव धोक्यात घालू नको. घटस्फोट? नाही, घटस्फोट द्यायला हरकत नाही अर्चू, पण मला वाटतं ना अर्चू, त्याला सुधारण्याचा एक प्रयत्न करून बघावा. आर यू मॅड? ते वेड्याच्या संगतीत राहून तुझंही डोकं फिरलं आहे काय? मूर्ख. आगीशी खेळायला जाशील, हात भाजून घेशील. अर्चनाला तिचं बोलणं शुद्ध वेडेपणाचं वाटलं. डायव्होर्स इज नेव्हर अ सोल्युशन. ती पळवाट आहे ग. बघ तू आणि तुझा तो वरुण दोघंही खड्ड्यात जा. मग तुला विहिरीत उडी मारून मारायचं आहे ना, मग मर, मला विचारू नको. अर्चना उठली, तरा चालायला लागली. रेणूनं पळत जाऊन तिला पकडलं. अर्चू कूल डाऊन अर्चू प्लीज. एकदा मी काय सांगते ते तर ऐक, समजून घे. हे बघ, थोडं नमतं घेतलं, त्याच्यातलं माणूसपण जागवलं तर प्रश्न सुटेल ना. मला काही सांगू नकोस. एक तर त्या वेड्याला तुझ्या गळ्यात बांधून त्या लबाड केणींनी तुला फसवलं आहे. त्यांना धडा शिकवायचं सोडून त्या वरुणला सुधरवायला निघालीस तू. हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या पाठी, असा सगळा प्रकार चालला आहे. म्हण चुकली अर्चू तुझी. मी हुरळलेले नाही आहे. थोडंसं बरोबर आहे तुझंही. वरुणवर मी भाळले खरी, पण चेष्टा सोड ना, मला मदत कर प्लीज अर्चू. अर्चू अगं, वरुणला त्याच्या आजारातनं मला बाहेर काढायचं आहे. त्याच्या अंतर्मनानं मला मदत मागितली आहे, मी देणार ती. रेणू तू इतकी हट्टी आहेस ना, कोणाचं ऐकणार आहेस का तू थोडीच? पण रेणू मला तुझी काळजी वाटते का? ठीक आहे, हे बघ त्याला एखाद्या सायकॅट्रिस्टला दाखव. डॉक्टर कार्तिक जोशी आपल्या शहरातले नामांकित मानसोपचार तज्ज्ञ आहेत. माझी चुलत बहीण मानसशास्त्रात MA आहे. ती MA करत असताना डॉक्टर जोशींच्या मानसोपचार व्हिजिटला जात होती. इतकं मला माहिती आहे. मी त्या डॉक्टर जोशींचा पत्ता, फोन नंबर तिच्याकडनं घेते, तुला कळवते. बघ प्रयत्न करून. बाकी तू आणि तुझं नशीब. रेणूचा खांद्यावरचा हात झटकून अर्चना तरा पार्कच्या गेटकडे वळली. रेणूला तिचा अजिबात राग नाही आला. अर्चना तिच्यावरच्या प्रेमापोटी बोलतीये हे तिलाही कळत होतं. डॉक्टर जोशी, मानसोपचार तज्ज्ञ. घराकडे परतताना रेणुकाच्या मनात डॉक्टर जोशींचाच विचार घोळत होता. आई, बाबा, मला तुम्हाला काही विचारायचं आहे.
वरुण कंपनीत गेला आहे. रेणुका आज जरा उशिरा जाणार आहे ऑफिसला. तिघांचं जेवण सुरू आहे. एकमेकांकडे न बघता ते तिघंही चोरट्यासारखे गुपचूप जेवत आहेत. विचार की, वरुणला परवा त्रास झाला तसा यापूर्वी झाला होता का? वेडाचा झटका हा ओठापर्यंत आलेला शब्द तिने प्रयासानं परतवला. नाही गं, आजपर्यंत असं कधीच झालं नाही. मला वाटतं ऑफिसमधनं येताना कुठे वाऱ्या बिऱ्यात सापडला का काय तो. वाऱ्यात सापडला म्हणजे? रेणूला काही कळलं नाही. म्हणजे एखाद्या झपाटलेल्या जागी लघवी केली ना की त्या जागेत जे काही अशुभ असतं ते बाधतं. थोडक्यात निभावलं गं बाई. इथून 5 मिनिटांच्या अंतरावर कंपनीची बस थांबते आहे. तो इकडे तिकडे जाईलच कशाला? आणि मुळात अशा गोष्टींवर माझा विश्वास नाही. लग्न झाल्या दिवसापासून मी त्याचं वागणं बघत आली आहे. स्वभाव म्हणून सोडून द्यावा असं वाटत नाही मला. परवा रात्री त्याला वेडाचा झटका आला होता आणि माझी खात्री आहे यापूर्वीही त्याला असे अटॅक आलेले असणार. रेणू म्हणाली आणि आईबाबांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. काहीतरी काय बोलतेस ग तू? तू त्याला चक्क वेडा म्हणतेस? आजकालच्या मुलींना मान मर्यादा राहिलीच नाही. शुभंगीतही बडबडत सुटल्या. बाबा हात धुवायला उठले. त्यांनी विषय टाळला. वाऱ्यात सापडला असेल म्हणे. मूर्खासारखं कारण द्यायला काय जाते? अशी कारणं शोधली जातात. कारण खरं लपवायचं तर अशा टेकूचा आधार घ्यावासाच वाटतो. वरुणला हा आजार आहे याची सुरुवात खूप आधीपासून झाली असणार. तसा तो बुद्धिमान आहे. रात्री कितीदा कसली कसली पुस्तकं वाचत असतो तर कधी मध्येच पुस्तक बाजूला ठेवून तासनतास आड्याकडे बघत पडून राहतो. बरेचदा संध्याकाळी मागच्या दारात बसून त्या बंद खोलीकडे टक लावून बसलेला असतो. त्याच्या मनात काहीतरी उलथापालथ होती आहे. मन? ते मन तरी आहे का त्याला? त्याचं निर्दयी वागणं बघितलं की मनात येतच नाही. रेणुका टेबल आवरायला लागली. फोन वाजला. बाबांनी फोन घेतला. रेणुका, तुझा फोन आहे. हॅलो रेणू, मी अर्चना बोलते आहे. तुला त्या मानसोपचार तज्ज्ञांचा पत्ता हवा होता ना, घे लिहून. रेणूनं पर्समधली छोटी डायरी काढली. पेन काढला. अर्चनानं सांगितलेला पत्ता, फोन नंबर लिहून घेतला. शांती मानसोपचार केंद्र, डॉक्टर कार्तिक जोशी. लिहून घेतलं ग नाव आणि पत्ता. तिने तो मोठ्यांदा वाचला. अर्चू, अजून राग गेला नाही का गं तुझा? अगं रेणू, मी कोण रागवणार? तुझं बरं वाईट तुला कळतं ना. आज आली नाहीस? येते लंच नंतर येते, आल्यावर बोलते. रेणूनं रिसिव्हर ठेवला. मागं बाबा उभे आहेत. ते तिच्याकडेच बघतायत. डॉक्टर जोशींचं नाव ऐकताना त्यांच्या काळजातली धडधड वाढली. कारण डॉक्टर जोशी प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ आहेत हे ते जाणून आहेत. शांती मानसोपचार केंद्र. फिक्कट निळ्या रंगाची दुमजली इमारत. इमारतीच्या दर्शनी भागावर असलेला शांती मानसोपचार केंद्र असा ठळक अक्षरात लिहिलेला मानसोपचार केंद्राचा नामफलक. मानसोपचार केंद्राच्या प्रवेशद्वाराशी उभी असलेली रेणुका. आतलं जग तिला पूर्णपणे अपरिचित. आज जावं का जाऊ नये हा तिच्या मनात संभ्रम. मी जे करायला निघाली आहे ते योग्य आहे का? यातून काही निष्पन्न होईल का सगळे प्रयत्न व्यर्थ ठरतील? पण आता माघार का? इथपर्यंत आली आहे तर होऊनच जाऊ दे. पुढे काय व्हायचं असेल ते होऊ दे. ती पुढे झाली. हॉस्पिटलचा कॉरिडॉर रुग्णांनी ओसंडून वाहणारा, तीच गत वेटिंग हॉलची. रिसेप्शनिस्टकडे नंबर लावून ती बाकावर बसली. बरीच प्रतीक्षा करावी लागली. तोपर्यंत आजूबाजूच्या वातावरणाचं निरीक्षण काही ठोकताळे करत बसली. हा पेशंट, तो नातेवाईक. काही मंद चेहरे, काहींच्या डोळ्यातली विझलेली चमक बघत बसली. बऱ्याच प्रतीक्षेनंतर एवढ्या टोकाला येऊन पोचल्यावर तिचा नंबर एकदाचा लागला. डॉक्टर कार्तिक जोशींच्या केबिनचं झुलतं दार लोटून ती आत गेली. राऊंड टेबलाच्या मागच्या बाजूला डॉक्टर कार्तिक जोशी. बसा. हां. त्यांचा करकरीत तरी स्निग्ध वाटणारा आवाज. ती त्यांच्या समोरच्या खुर्चीत कपाळावरचा घाम पुसत हाताची थरथर लपवत टेकली. मी म्हणजे माझ्या मिस्टरांच्या बाबतीत तुमच्याशी बोलायला आली आहे. निसंकोचपणे बोला. वरुणमुळे मला या परक्या माणसासमोर माझ्या आयुष्याचे पत्ते मांडावे लागत आहेत. काही लपवून उपयोगच नाही. निसंकोच होऊन जायचं. ती वरुणबद्दल सांगत राहिली. डॉक्टर जोशींना अशा अनेक केसेस ऐकायची सवय झालेली. सायकॅट्रिस्ट म्हणजे कोणी जादूगार नसतो.
त्याला दुसऱ्याचं प्रचंड ओझं स्वतःवर घ्यावं लागतं. त्यात त्याचीही कितीतरी मानसिक ऊर्जा खर्च होत असते. माणूस समजून घ्यायची ताकद त्याच्याकडे असावी लागते. नवीन केस, नवं आव्हान. 20 वर्ष झाली हे मानसोपचार केंद्र सुरू करून. अनेक केसेस समोर आल्या, पण नवऱ्याचा मानसिक तोल ढळला असल्याची शंका येऊन त्याच्या उपचाराचा मार्ग शोधत मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणं हे आजही समाजाला कमीपणाचं वाटतं. डॉक्टर जोशींच्या मनात आलं, मानसोपचार तज्ज्ञ हाही माणूसच असतो. नाना प्रकारचे रुग्ण, कॉन्फरन्स, पेपर रीडिंग, निरीक्षणं, जीव उबून जातो अगदी. किती कप्पे असतात मानवी मनात आणि त्यात काय काय साचून राहिलेलं असतं. रेणुका लग्न जमल्यापासून आजवर जे जसं जसं घडलं तसं तसं सांगत गेली. डॉक्टरांनी तिला अडवलं नाही. ते तिचं बोलणं शांतपणे ऐकत होते. मनात विचारांचा स्रोत वाहतोय. सो मिसेस केणी, तुमच्या मिस्टरांचा मानसिक प्रॉब्लेम आहे असं तुम्हाला वाटतंय? ती बोलायची थांबली आणि म्हणाली, माझी खात्री आहे. ठीक आहे, तुम्ही त्यांना एकदा घेऊन या. त्यांच्याशी बोलल्यानंतर 2-4 मीटिंग्जनंतर काय ते कळू शकेल. एकदम कुठला निष्कर्ष काढणं बरोबर नाही आहे. एखाद्या वेळी हा रिॲक्टिव्ह सायकोसिसचा प्रकार असू शकेल. मानसिक आजाराचेही प्रकार असतात. मनाच्या आजाराचं विश्लेषण, कारणं सगळ्यांचा पाठपुरावा करावा लागेल. मगच काय ते नक्की कळून येईल. मग त्याप्रमाणे काउन्सिलिंग, औषधं. तुम्ही आधी मिस्टर केणींना घेऊन तर या. रेणुकाला त्यांच्या शब्दांनी आपण योग्य ठिकाणी आलो आहे असं वाटलं. डॉक्टरांचे आभार मानून ती बाहेर पडली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघताना डॉक्टर जोशींच्या मनात वेगळेच विचार चालू झाले. माणूस, त्याच्या अपेक्षाभंग आणि त्याचं तुटलेपण. एक साखळी, एका कडीत गुंफलेली दुसरी कडी. पण मुळात माणूस पण महत्त्वाचं. मूर्तीवर चढलेली हातभराची शेंद्राची शीळ तुटून पडली की मूळ मूर्तीचा आकार लक्षात येतो. तशी अपेक्षांची, भावनांची खोळ चढत जाते आणि न संपणाऱ्या दुःखाची मालिका सुरू होते. मानसिक रुग्णाचं विस्कटलेलेपण सावरताना रुग्णांच्या बरोबर मानसोपचार तज्ज्ञांची दरवेळी नवीन परीक्षा असते. पेशंटचे नातेवाईक आपल्या काळजीचं ओझं त्या मानसोपचार तज्ज्ञाच्या खांद्यावर टाकतात. दर रुग्णागणित येणारं मनावरचं ओझं डॉक्टरांना दुसऱ्या कोणाच्या खांद्यावर नाही टाकता येत. मानसोपचार म्हणजे हळूवार हातानं गुंता सोडवत जाणं. गुंता सोडवताना कुठेही निर्गाड बसणार नाही याची त्याला काळजी घ्यावी लागते. मनोरुग्णाच्या मनाचा तळ गाठायचा, पण स्वतः लाट होऊन किनाऱ्यावर आदळून फुटायचं नाही. किती कठीण आहे हे. डॉक्टर जोशींना भेटताना त्यांच्या हॉस्पिटलमधल्या विविध मानसिक रोगांनी त्रस्त असलेल्या रुग्णांची गर्दी बघताना रेणुकेच्या मनात हटकून हे विचार आले. डॉक्टरांनी वरुणला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आणायला सांगितलं आहे, पण त्याला डॉक्टरकडे नेणं गरजेचंही आहे. पण न्यायचं कसं? तो काही सहजासहजी हॉस्पिटलमध्ये येणार नाही हे नक्की. तिथवर नेलं तरी हॉस्पिटलच्या माथ्यावर झळकणारा फलक बघून तो बिचकला असता. त्यामुळे शेवटी मूळ प्रश्न कायम आहे, त्याला डॉक्टरकडे न्यायचं कसं? त्याची कंपनीतनं परतण्याची आणि तिची ऑफिसमधनं परतण्याची वेळ 5-10 मिनिटांच्या अंतरानं सारख्या आहेत. रविवारी दोघांना सुट्टी असते, त्या दिवशी शांती नर्सिंग होमलाही सुट्टी. तो मनोरुग्ण आहे हे त्याला कळलं तर तो स्वतःवर उपचार करून घेण्यासाठी पुढाकार घेईल? नाही, ती शक्यता कमी आहे. मुळात तो स्वतः मनोरुग्ण आहे हे वास्तव तरी स्वीकारेल का? कुठलाही मनोरुग्ण स्वतःला मनोरुग्ण म्हणून घेणार नाही. शरीर घायाळ झालं तर शरीरावर उपचार करून घेणं सहज शक्य असतं. मामला मनाच्या आजाराचा असतो तेव्हा आपल्याला मनाचा आजार झाल्यावर सत्य सहजासहजी स्वीकारलं जात नाही. मानसोपचार करून घेण्याची महत्त्वाची बाब टाळण्याकडे सहज प्रवृत्ती असते. मला मलेरिया झाला होता, ताप आला होता वगैरे या आणि अशा प्रकारच्या शारीरिक आजाराबद्दल खुलेआम बोललं जातं, पण माझं मानसिक संतुलन ढळलं होतं असं कुठलाही मनोरुग्ण सांगत नाही.
तो आणि त्याचे नातेवाईक त्याचा मानसिक आजार इतरांपासून लपवून ठेवण्यासाठी धडपडत असतात. कारण मनोरुग्णाकडे समाज भीतीयुक्त तिरस्काराच्या नजरेनं बघतो. वरुणचा आजार लपवून ठेवण्यामागे कारण हेच असणार. पण जे झालं ते झालं. आता त्याला डॉक्टरकडे घेऊन जायचं. रेणुकानं मनाशी पक्क ठेवलं आणि तसं संधी पण तिला अनायसे मिळत गेली. लग्नानंतर पहिल्यांदाच वरुण आणि रेणुकाला दुपारचा निवांत एकांत मिळाला होता. आई बाबा त्यांच्या दूरच्या नातेवाईकांच्या घराच्या वास्तुशांतीला गेले होते. वरुण रेणुका दोघांचं जेवण झालं. रेणुका सगळं आवरून हॉलमध्ये आली. वरुण कुठलं तरी पुस्तक वाचत सोफ्यावर लोळत होता. ती त्याच्या बाजूला बसली. त्यांनी तिची जराही दखल घेतली नाही. अलीकडे हे रोजचं झालं आहे. पुस्तकात गळ्यापर्यंत बुडालेला असतो. वरुण चल की जरा फिरून येऊ. अशी मस्त संध्याकाळ. अशा घरकोंबड्यासारखं घरात बसून वाया का घालवायची रे? तुझ्या आवडीचं आईस्क्रीम खाऊ. रेणुकानं दोनदा त्याला सुचवलं पण त्याचं लक्ष नाही आहे. लग्नाला 10 वर्ष झाल्यासारखा वागतोय. कधीकधी त्याची मर्जी असेल तर त्याने ऑर्डर दिली की बाहुलीसारखं नटायचं, सजायचं, चल म्हणलं की चालायचं. माझ्या इच्छेला याच्या लेखी महत्त्वच नाही आहे. वैतागून तिने त्याच्या हातातलं पुस्तक ओढून घेतलं. क्षणभर वरुणला काय झालं कळलं नाही आणि लक्षात आल्यावर तो सट टाकला. ताडकन उठला. यू बीच कुत्री साली. त्यांनी तिच्या अंगावर झेप घेतली. तिचे केस पकडले. तिला भिंतीवर ढकलून दिले. तो असं काही करेल असं रेणुकेला अजिबात वाटलं नव्हतं. बेसावध रेणुका धाडकन भिंतीवर आदळली. डोकं भिंतीवर आपटलं. मस्तकातनं कळ निघाली. केस तडतडले. अलीकडे या 1-2 महिन्यात वरुण बराच शांत झाला होता. त्याचा आक्रस्ताळेपणा कमी झाला होता. पण कुठेतरी तंद्री लावून स्वतःशी पुटपुटणं चालू आहे. पण त्याचं आक्रमण कमी झाल्यामुळे तिला ते सगळं महत्त्वाचं वाटलं नव्हतं. आज बऱ्याच दिवसांनी त्याच्यातला जुना वरुण उसळून वर आला होता. नाही, हा सहजासहजी सुधारणार नाही. याला कसंही करून डॉक्टर जोशींकडे न्यायचंच. कपाळावर हात दाबून धरत ती त्याच्याकडे न बघता खोलीतनं बाहेर आली. श्रोते हो, हा होता भाग 4. भाग 5. उद्या तोपर्यंत नमस्कार मित्र.